आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती जनस्वराज्य आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व, समाजहिताचे मुद्दे आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आपली ठाम भूमिका पत्रकार परिषदेमधून मांडली. बघूयात. सर्व महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ही सुरू असताना कुठल्याही गरजवंत वंचित समाजातल्या घटकावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही सर्व समविचारी संघटना, सर्व मराठा संघटना, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, सकल मराठा समाज आणि मराठा समाजाचे मराठा सेवक सर्वांनी एकत्र येऊन आम्ही वज्रमूठ बांधली आणि तिला नाव दिलं छत्रपती जनस्वराज्य आघाडी महाराष्ट्र. तिचे मुख्य संयोजक आहेत सुनील कोटकर पाटील, सदस्य आहेत अशोक भाऊ मोरे, रमेशजी गायकवाड, निलेश भाऊ ढवळे, नितीन कदम पाटील, अशोक भाऊ वाघ, योगेशजी केवारे, श्रीकांतजी तौर, रवींद्रजी काळे, अशोकजी नाईक, अवधूतजी शिंदे, विजय घोगरे पाटील, ज्ञानेश्वर मोहिते पाटील, अरुणजी नवले पाटील, सर्व बरेच पदाधिकारी इथे आलेले नाहीत वेळेअभावी. त्यामुळं ही वज्रमूठ असं काम करणार आहे ज्या समाजावर अन्याय होईल, ज्या वार्डामध्ये जो समजा एखादी जागा ओपनला सुटली आणि तिथं जर ओबीसी उभा केला तर त्या ओपनच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहून त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही करू आणि त्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम आम्ही करू. आमच्या प्रमुख मागण्या सर्व पक्षाकडे अशा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 साठी सर्वसाधारण प्रवर्गातून सर्वसामान्य व्यक्तींनाच उमेदवारी देण्याबाबत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गातून माधव बरा व्यतिरिक्त मायक्रो ओबीसी समाजातील पक्षातील निष्ठावान व्यक्तींना उमेदवारी देऊन समाजसेवा करण्याची संधी देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आजी माजी मंत्री, खासदार, आमदार यांची मुले, मुली, सुना, जावई, भावजय, बहीण, भाऊजी, साले, आईवडील यांना उमेदवारी न देता पक्षातील सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय झेंडे उचलायचे का, चटाई उचलायच्या का, तुम्हालाच मोठं करायचं का, सर्वसामान्य मोठं व्हायचं नाही का? तर छत्रपती जनस्वराज्य आघाडी सर्वसामान्यांना उमेदवारी देण्यासाठी आणि सर्वसामान्यांना निवडून आणण्यासाठी काम करणार आहे.